मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आजच्याला आहे ना डे 11 आहे, म्हणजेच दिवस 11वा आहे. आणि मी हा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे दिवस 10व्या म्हणजे डे 10 वेळेस चालू केलेला आहे हा ब्लॉग. कारण सध्या मी आता रानात आलेलो आहे. आपल्याला कांद्याच्या चाळी भरायच्यात कांद्याने. तर आपण आता कांदे भरणार आहेत. आता एक एक कांदे आहे ना आपल्याला चाळीमध्ये टाकायचे. चाळीमध्ये टाकण्याआधी आपल्याला ही जी पात आहे ना ती कांद्यावरची काढावं लागणार आहे. तर आपण आता या कांद्याची वरची जी पात आहे आपण काढून घेऊ. मित्रांनो, आपले एवढा कांदा उघडा करून झालेला आहे. मित्रांनो, बाबांनी ना इथं साफसफाई केलेली आहे. इथं घमेलं आणि ते पाईप पडलेले होते ते सध्या काढलेले आहेत बाबांनी. आता बघा एकदम स्वच्छ झालेले आहे. याच्यामध्ये आपल्याला कांदे भरता येतील. मित्रांनो, बाबा आहे ना कांदे भरायला लागले तर बाबा नाही. आणि आता मी पण भरू लागवते त्यांना. त्यानंतर आपल्याला ह्या साईड टाकायचं. बाबा ह्या साईड टाकायच्यात ना? हा, ह्याच साईड टाकायच्यात आता. आणि जी वरची मॅट आहे ना ती मॅट आपण जे शितुडी आहे पावसाची यावं नाही आतमध्ये, म्हणून आपण ती चौकून मॅट लावलेली आहे. चला आता भरू आपण कांदे. आपला काही कांदा आहे ना खाली पण पडलेला आहे. म्हणजे आपलं जे घर आहे ना त्या घराशेजारी पण काही कांदा आहे. तो पण कांदा आपल्याला इकडे आणायचा आहे. सध्या ह्यो भरून झाल्यानंतर तो पण आणायचा आहे. आणि आता बाबा मला भरून द्यायला तो कांदा. ते म्हणते त्याच्यामध्ये कोबी मिरचू काही निघू शकतो याच्यामुळे सध्या तर तू नको भरू, थोड्या वेळाने आपण भरू. मी आहे ना बाबांचे घमेर आईन बाबांचे जे घमेरे भरलेले आहेत ना ते आपण घमेला आत व्हायचा कुठं साईड. जे कांदा आहे ना त्या कांद्यावरची जी पात काढण्यासाठी आपण बघा देशी झाडू केलेलं आहे. हे बघा मित्रांनो, देशी झाडू. सध्या नाही केवढं झालेलं आहे कांदे भरून. आणि मला काय करायला लागलं ते घमेला उचलून आहे ना इथं मारावं लागायचं. मग इथून इकडं टाकायचं आणि इकडं चिंगळी टाकलेली आहे आपण. चिंगळी म्हणजे छोटाला माल आणि थोडा मोठाला कारण की एक भेगामधून आहे ना तो कांदा गळतो. एक मोठे ते भेगा आहेत ना, समजा आता एक मोठी भेग आहे ना याच्यातून मग छोटाला कांदा गळतो. याच्यामुळे थोडे घमेले आहे ना आपण मोठे टाकलेले येतं, मग त्याच्यातून चिंगळी गळणार नाही. आणि तिकडं सगळे मोठ्यालेच येतं. आता आपल्याला एवढे कांदे टाकायचे आहेत. एवढ्या चाळीत अजून खाली पण आहेत आपल्या घरापाशी, ते पण आणायचे आणि ते पण टाकायचे आहेत. आता आहे ना 6:15 वाजलेले आहेत आणि आमचं भुसार जवळजवळ थोडं झालेलं आहे भरून. उद्याच्याला आता अजून भरणार येतं. आणि 6:15 वाजल्या तरी पण बघणार आहोत सूर्य दिसत आहे का. थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. या कॅमेऱ्याने स्पष्ट दिसत नाही कारण की फ्रंट कॅमेरा आहे. 6:15 वाजले तरी पण हे असं बघा वातावरण. म्हणजे आहे ना हिवाळा किंवा पावसाळा असतो तेव्हा 6:15 वाजता अंधार पडतो, मावळतो सूर्य. आणि आता बघा राव मित्रांनो, मी काही घमेल टाकले वरती, बाबांनी काही टाकले. आता मग एडिटिंग होईपर्यंत बाबांनी टाकलं काही घमेलं आणि त्यानंतर आता मी परत टाकायला लागलोय. आई मला मग शिकत आरडत होती. आई म्हणत होती चिचा काढून ठेवल्या त्यानं तो अजून फोडल्या नाही. तर आता उद्यापासून आपल्याला चिचा पण फोडावं लागत. म्हणजे आता दुपारच्या पारी खूप गरमतं आणि त्या टायमाला आपण चिचा फोडून टाकल्या का काय चिचा एखादी गुन्हे असं लय नाही आहे चिचा. आपण त्या फोडू उद्याच्याला दुपारच्या पारी झोपतो त्यापेक्षा चिचा फोडून घेतल्या का 2 रुपये येतात. आणि तुम्हाला दाखवतो आतापर्यंत आपण किती भुसाऱ्याची चाळ भरवलेली आहे. इकडं बारकले येतं कांदे आणि तिकडं मोठले येतं पण एवढे भरायचे. इकडं अजून भरायचं काम चालूच आहे. तर बाबांना नको दाखवायला, नाही तर बाबा परत खवळ देईल. इकडं खालचं बघा वातावरण कसं झालेलं आहे. आपले जे खालचे वावर येते तिकडं
आपल्या तिकडे शेततलाव पण आहे, तुम्हाला शेततलाव पण दाखवतो. आतमध्ये नाही जात कारण की बाबाने कुलूप लावून घेतलेलं आहे शेततलावाला. कारण की काही जातं रात्रीच्याला आणि तिचे शेततलावाला आपल्या सगळ्या कुलूप असतात. भुसाऱ्याला पण कुलूप, शेततलावाला पण कुलूप, सगळीकडं कुलूपच येतं. म्हणजे मैत्रिणी इथं पण आपण कुलूप लावलेलं आहे आणि इकडं जुनं कुलूप होतं, आता ते काढून टाकलं ना. आता हे बघा आपलं शेततलाव. मित्रांनो आपण इकडून पाईपलाईन पण नेलेली आहे, तर तिकडं नेलेली पाईपलाईन. आणि इकडे ॲडजस्ट करायला मोटरवरती आहे ना, कारण की इकडं चढ येतो खूप, मग तिकडं वरती पाणी जात नाही. त्याच्यामुळं मग आपण इकडं मोटर जोडली. सध्या मोटर काढून ठेवलेली आहे, नेली होती घराकडं आणि मग तिकडे आपल्याला लागत आहे, त्याच्यामुळं अजून आणलेलं नाही आहे. आणि तिकडं तुम्ही बघितले मागच्या ब्लॉगमध्ये, तिथं आपण पाईप पण ते आणून ठेवलेले आहेत. याचेच काही बोरचं पण आहे, ते बोरचं पण पाईप आणावं लागेल इकडं. आणि एक जो कॉक आहे ना एक जो पाईप आहे ना, तो ओव्हरफुलसाठी, म्हणजे आपल्याला जेवढं पाणी ॲडजस्ट करायचं आहे ना, त्यासाठी हा कॉक केलेला आहे. म्हणजे त्या कॉकनुसार आपल्याला ॲडजस्ट करता येईल तिकडं जेवढं पाणी वर न्यायचं तिकडं. याच्यामुळं हा पाईपाचा यूज होतो. आपला खाली पण शेततलावामध्ये पाणी टाकण्यासाठी खाली बोर पण आहे. ते बोरचा पण पाईप आपण तिकडे नेलेला आहे. म्हणजे जवळजवळ सगळे पाईप तिकडे खालीच नेलेले आहेत. मागच्या वर्षी आपण पाईपला नेली होती. मग एक इथं बघा कशी दगड जायचे, दगड गोळा करावं लागणार येतं अख्ख्या वावरामधले. तिथं आहे ना खडी मशीन पण आहे, तुम्हाला दाखवतो मी झूम करून. तिथं तर तेवढे याच्यात खडी मशीन पण आहे आणि तिकडे पवन चक्की. आता मित्रांनो तिकडे चांदणीचा माल पण आहे, तुम्हाला आता इथून नाही दिसत, घरी गेल्यानंतर मग दिसत होतं तिथून. की खडी आहे ना आपल्या भुसाऱ्यासाठी आणून ठेवली होती आणि याच उरलेली इथं, त्याच्यामुळे अशीच पडलेली. याच्या आधी पण आणून ठेवली होती शेततलावासाठी आणि त्याची पण याच्या आतमध्ये आहे. हा थोडी आहे याच्या आतमध्ये, बाकीची ते भुसाऱ्यासाठी आणली होती. भुसाऱ्यामध्ये लाईट पण घेतलेली, कारण की रात्रीच्याला मध्ये बागी आम्ही गुरं पण बांधितो त्याच्यामुळं. तर मित्रांनो आपल्या ज्या गाय आहेत ना ते घरी नेले, मला थोडा घासा बसलेला आहे, त्याच्यामुळं माझा थोडा आवाज वेगळा येत असेल. सध्या तर गाय घरीच आता आणि याच्यामुळं रात्रीच्याला वायर नेली होती मागच्या वर्षी, कारण की रात्रीच्याला ती एकटी असली आरडती मरणाची. मग बाबा येतात कधी मध्ये सकाळच्या भारी रात्री. मित्रांनो आता 6:15 वाजले तरी पण बघा ना किती स्वच्छ वातावरण आहे. आता पाऊस झाला ना म्हणजे सगळी जी धूळ बी आहे ती सगळी साफ होऊन जाईल. मित्रांनो एक जी भाजी आहे ना, ती बाबाची लग्नाची भाजी आहे. हे बघा कशी कशी आपण तिला जुगाड करून आहे ना, वायरीने पॅक केलेली आहे. बाज नाही खाटे, माझ्याकडून चुकून शब्द गेले. ही बाज नाही खाटे, ही बाबाच्या लग्नाला आलेली आहे. आईच्या बाबाच्या त्या टायमाला ही खाट आणली होती. ती आता खूप जुनी झालेली आहे. आई किती वर झाली? 20 वर्षाची खाट आहे ही. बघा ना किती झाली, आता ती एकदम मोडून गेली. आता आपल्याला नवीन खाट पण करायची, ती आता इथं भुसाऱ्यात आणून ठेवायची. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटू लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.